नमस्कार. मेडिकल ॲडमिशन गायडन्स सेंटर सोलापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर किशोर बागडे, मेडिकल ॲडमिशन गायडन्स सेंटर सोलापूर. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या नीटची एक्झाम ही 5 मे रोजी दुपारी 2 ते 5च्या दरम्यान होणार आहे. या नीटच्या परीक्षेसाठी गव्हर्नमेंटने म्हणजे NTAने दिनांक 9 फेब्रुवारी ते 9 मार्चच्या दरम्यान अर्ज मागवले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत. 9 मार्चनंतर NTAने पुन्हा 16 मार्चपर्यंत त्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची मुदत वाढवलेली होती. तेव्हा पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. ज्यांनी त्या दरम्यान अर्ज भरले त्यांच्यासाठी करेक्शन विंडो ही 18, 19, 20 या तारखांना ओपन झाली होती. म्हणजे आपल्या अर्जामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी NTAने संधी दिलेली होती. ती संधी देताना त्यांनी फक्त मोबाईल नंबर आणि ईमेल ID बदलायची मुभा दिलेली नव्हती. बाकी सर्व आपण जे काही क्रेडेन्शियल्स भरले होते ते बदल करण्याची मुभा दिलेली होती. त्यानंतर नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची मुदत कधीही वाढवली नव्हती. ती ह्या वर्षी NTAने वाढवलेली आहे. ही पहिलीच वेळ आहे आत्तापर्यंतची. तर ती आता मुदत 2 दिवसासाठी दिलेली आहे, आज आणि उद्या. आज सकाळी चालू झालेली आहे. उद्या संध्याकाळी 10:50 ते ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरू शकतो. आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जी काही NTAला आपल्याला फी भरावी लागती त्याची मुदत उद्या संध्याकाळी म्हणजेच 10 एप्रिल 2024ला संध्याकाळी 11:50 आपल्याला फी पेमेंट करायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले नाही त्यांनी परत ॲप्लिकेशन फॉर्म भरून नीट परीक्षा देण्याचा प्रयत्न करावा. नीट परीक्षा ही MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांना ॲडमिशन घेण्यासाठी महत्त्वाची असते. BSc नर्सिंग पण ह्या परीक्षेमध्ये होतं, पण मागच्या वर्षापासून BSc नर्सिंगसाठी वेगळी CET गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे. त्याच्यासाठी वेगळा ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. पण आता मागच्या वेळेस ज्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरले 9 फेब्रुवारी ते 16 मार्चच्या दरम्यान त्यांना करेक्शन विंडो ओपन झाली होती. पण आता आज आणि उद्या जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरतील त्यांच्यासाठी करेक्शन विंडो ओपन होईलच का नाही होईल ह्याची गॅरंटी नाही आहे. बहुतेक तर होणार नाहीच, कारण आता परीक्षा जवळ आलेली आहे. परत बऱ्याच विद्यार्थ्यांना आता म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना CTs अलॉट करायचे आहेत, ॲडमिट कार्ड तयार करायचे आहेत. त्यामुळं आमच्या मते तर NTA करेक्शन विंडो ओपन करा असं वाटत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत आज आणि उद्या त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म एकदम व्यवस्थित भरावा की जेणेकरून त्याच्यामध्ये काही चुका होऊ नये. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा खूप महत्त्वाचा आहे. आणि आधार कार्डवर तुमचं जे काही नाव आहे आणि SSC सर्टिफिकेटवर तुमचं जे काही नाव आहे ते व्यवस्थित जसं स्पेलिंग आहे तसंच टाईप लिहायला विसरू नका, कारण ती झालेली चूक तुम्हाला पुढं खूप त्रासदायक होती. आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा महत्त्वाचा आहे, कारण का जर समजा फ्युचरमध्ये म्हणजे जूनमध्ये रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा काउन्सिलिंग प्रोसेस चालू होईल तेव्हा ऑल इंडिया काउन्सिलिंग जी आहे, ऑल इंडिया काउन्सिलिंगला मोबाईल नंबर आणि ईमेल ID NTAला जो भरलेला आहे तोच वापरावा लागतो. जेव्हा ह्याच्यामध्ये स्टेट काउन्सिलिंगसाठी तुम्ही जे मोबाईल नंबर ईमेल ID चेंज करू शकता, पण ऑल इंडिया कोटा मला ईमेल ID आणि मोबाईल नंबर चेंज करू शकत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थी आत्ता ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत म्हणजे आज आणि उद्या संध्याकाळी 10:50 त्यांनी अतिशय काळजीपूर्वक ॲप्लिकेशन फॉर्म भरावा की जेणेकरून त्याच्यामध्ये काही त्रुटी राहणार नाही. फोटो कसा असावा हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. साधारणपणे पाठीमागं व्हाईट बॅकग्राऊंड असावं, खाली तारीख टाकलेली असावी, तारीख ही 3 महिन्याच्या आतमधलीच असावी, खूप लांबची नसावी. तसं आपलं आधार कार्ड अपडेट असावं. हे पूर्णपणे व्यवस्थित काहीही त्रुटी न राहता ॲप्लिकेशन फॉर्म भरावे. ही NTAने दिलेली शेवटची संधी आहे आणि ह्या शेवटच्या संधीचा सदुपयोग सर्व विद्यार्थ्यांनी करून घ्यावा ही मेडिकल ॲडमिशन गायडन्स सेंटरतर्फे सर्वांना माहिती आणि सर्वांना विनंती. तुम्ही आम्हाला प्रत्यक्षही भेटू शकता. आमचं सोलापूरमध्ये ऑफिस आहे, पंढरपूरमध्ये ऑफिस आहे. आमचा फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तरी तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या पालकांना आमच्या सेंटरला व्यक्तिशः भेटायचं आहे त्यांनी ते व्यक्तिशः भेटू शकतात.